नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मोठा तिढा निर्माण झाला होता. नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केल्यानंतर भाजपने नाशिकच्या जागेवर दावा केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिष्टमंडळाने भेट घेतली होती. भाजपकडून दिनकर पाटील, कंठानंद स्वामी, अनिकेत शास्त्री यांनी उमेदवारी मिळावी म्हणून जोर धरला होता. तर मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी म्हणून दिल्लीतील भाजप नेत्यांनी सांगितल्याने भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होती. स्वतः भुजबळ यांनी उमेदवारी करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दिल्लीतील नेत्यांनी सांगून देखील उमेदवारी जाहीर होत नसल्याने